Hello student, good morning. How are you? Very well. Breakfast केलाय मित्रांनो? Have you breakfast? Yes. Okay. आणि exercise is very important as far as health is considered. Okay. नवीन असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. बरोबर? नवीन असेल तर आणि शेअर प्रत्येकाने करा, कारण की प्रत्येक गरीब विद्यार्थ्याला शिक्षण घेऊ द्या, मार्क पडू द्या, नाही का? मस्ट बी, नाही का? मस्ट मार्क मिळालेच पाहिजे. मोर दॅन 90% मित्र हो, मोर दॅन 95, आहे का नाही? कारण क्वेश्चन पेपर सोल्युशन आहे. मागच्या लिंकमध्ये 12वीचे पण सायन्सचे दिलेले लिंक ओपन करा, शेअर करा. 12वीला पण, 11वीला पण, 10वीचे तर आहेत, भरपूर आहे मित्र हो. बघत जा, शेअर करा, लाईक करा, म्हणजे तुम्हाला त्या लिंकवर सगळे क्वेश्चन मिळतील आणि आन्सर, क्वेश्चन नाही आन्सर, जवळजवळ 20 क्वेश्चन पेपर मधले आन्सर मिळतील मित्र हो. म्हणून शेअर करा, लाईक करा. मेनी पर्सेंटेज विल इन्क्रीज युअर पर्सेंटेज. काय करा? प्रतिशत गुण वाढवा, आहे की नाही? इन्क्रीज युअर पर्सेंटेज ऑफ मार्क्स. बरोबर? आणि मग तुमचं 11वी 12वीला ऑटोमॅटिकली ते सायन्स मॅथ येणारच. काल इंटिग्रेशन पण दिलं होतं मित्र. आज तुम्हाला हा प्रश्न 9वी पास नाही, बरं का? 9वी 10वी 11वी 12वी बराच प्रश्न, 5 मार्काचा प्रश्न मोठा आहे, 5व्यामध्ये येतो, कुठे 4थ्यामध्ये येतो, आहे की नाही? भरपूर प्रश्न दिलेले आहेत, जे प्रश्न पत्रिकेत आहेत आणि परत रिपीट येतात. बरोबर? आणि त्या प्रकारचेच येतात, म्हणजे तुम्हाला ते काय होतं, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, आहे की नाही? प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस झाल्याशिवाय आपल्याला जमणार नाही, आणि म्हणून ही प्रॅक्टिस करायची. हे मॅथमॅटिक वायर 2 डाईस आर थ्रोन टुगेदर. 2 डाईस, पहिला एकच होता, ते 1 2 3 4 5 6. आता 2 डाईस थ्रोन. बरोबर? एकत्र फेकले 2 डाईस. मग त्याचं स्पेस व्हॅल्यू, म्हणजे व्हॉट इज द एस स्पेस व्हॅल्यू. एस इज इक्वल टू किती आहे? आणि सम ऑफ 8, म्हणजे ज्यांची बेरीज 8 आहे ते. सम ऑफ 8 म्हणजे ज्याची बेरीज 8 येते, म्हणजे ये इव्हेंट. फाइंड एस. बी इव्हेंट सम ऑफ 8, म्हणजे ती व्हॅल्यू किती आहे? 8. बी इव्हेंट. एस तर स्पेस होतो. काय होतो? स्पेस. म्हणजे एस किती आहे? सॅम्पल स्पेस होतो. काय होतो? सॅम्पल स्पेस. आणि डबलेट म्हणजे दोनदा, 2 वेळा. डबलेट म्हणजे काय? 2 वेळा. डबलेट 2 वेळा किती आलेत बघा. मग बघा आता तुम्ही इथे एक टेक्निक सांगतो तुम्हाला. जर असा पूर्ण 5 मार्काचा प्रश्न आला, तुम्ही म्हणणार अरे कसं काय लिहायचं? खूप सोपं आहे मित्र. प्रत्येक ठिकाणी 1 2 3 4 5 6 असे ब्रॅकेट करायचे. काय करायचे? ब्रॅकेट. पहिला 1 2 3 4 5 6 पर्यंत लिहायचे. नंतर सगळे 1 1 1. बघा 1 1 1 1 1. नंतर सगळे 2 2 2 2 2, 3 3 3 3, 4 4 4 4, 5 5 5 5 आणि 6 6 6, आहे का नाही? म्हणजे या ठिकाणी 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. आणि मग पहिल्याला काय? 1 1 1, दुसऱ्याला 2 2 2, तिसऱ्याला 3 3 3, चौथ्याला 4 4 4, पाचव्याला 5 5 5, आणि 6व्याला काय? 6 6 6. झाले ना मित्र हो? 1 2 3 4 5 6, आणि हे 6 वेळा आहे. 6 6 जार 36. झाले ना मित्र हो? स्पेस व्हॅल्यू एस इज इक्वल टू 36. झालं तुमचं मार्क 1.
फेस व्हॅल्यू किती झाली 36. आता सम ऑफ 8 प्रोबॅबिलिटी सम ऑफ 8. सम म्हणजे बेरीज, दोघांची बेरीज 8 पाहिजे. तर दोघांची बेरीज हे बघा 4 आणि 1 5 8 नाही येत, 5 आणि 1 6 नाही येत, 6 आणि 1 नाही येत, 6 आणि 2 8, 6 + 2 8, 5 + 3 8, 4 + 4 8, 3 + 5 8 आणि 2 + 6 8. 1 2 आहे की नाही, 3 4 आणि 5 ज्याची 8 बेरीज होते सम ऑफ 8 = 5 आहे की नाही. मग प्रोबॅबिलिटी पी सम ऑफ 8 = 5/36. प्रोबॅबिलिटीचं काय, सम ऑफ 8 म्हणजे आपण सम ऑफ 8 ला काय दिलंय, आपण बी दिलंय. मग एन बी = किती होत आहे, एन बी = 5 आणि एन एस माहिती आहे तुम्हाला किती आहे 36. म्हणजेच एन पी किती होईल, पी = काय होईल सूत्र, एन बी आपण काय एन एस, एन बी आपण एन एस 5/36. हे झालं आन्सर मित्र हो. पी = म्हणजे सम ऑफ 8 चं आन्सर झालं. एस चा 36 झाला. आता डबलेटचं आपण काय याचा एनसी घेऊ, काय घेऊ डबलेटचा एनसी. मग डबल 8 चा एनसी काय होईल, एनसी = 6 डबल, ज्या ठिकाणी डबल आले ते बघा 6 6 6 5 5 5 4 4 4 1 2 3 4 5 आणि 6 1 1 1 2 2 2 3 3 3 4 4 4 5 5 5 आणि 6 6 6. म्हणजे एनसी किती झाला 6 बरोबर. आणि एनएस किती आहे 36. इथं फक्त एनसी अपॉन एनएस आहे की नाही. काय इथं सूत्र लिहायचं 6/36. म्हणजे पी = एनसी एनएस, एनसी अपॉन एनएस = 6/36 1 6 6 7 6 1 6 6 36 1/6. हे पी झालं. हे बघा इथं आलं पी, इथं डी झाला, परंतु इथं सी द्या. आता इथं पी सी = 1/6. इथं सी दिला ना आपण. नंतर प्रॉडक्ट इज प्राईम, प्रॉडक्ट इज प्राईम नाही का, प्रॉडक्ट इज प्राईम, प्राईमचं शिकवलंय. तर HW आहे तुम्हाला मित्र होते, HW हे समजलं, हे समजलं. हा इथं एनसी नाहीये, हा पी आहे. एनसी किती आहे आपला, इथं एनसी लिहा 6 आहे नाही का. आणि एनएस किती आहे 36 बरोबर. म्हणजे पी = एनसी अपॉन एनएस. हे बघा 6/36 1/6. फक्त याचं लिहायचं तुम्ही. 5 मार्काचा प्रश्न आहे मित्र हो, येतोच हा. एअरटेल कॉइनचं येतं आणि डाईचं येतं आणि कार्डचं येतं. कार्डचं पण आपण 5 मार्काचं घेतलेलं आहे. लिंकवर जा आणि तुम्हाला मिळेल. शेअर करा म्हणजे त्या मुलांना पण मिळेल, तुम्हाला पण याचा प्रश्न परत परत मिळेल. नवीन प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळतील क्वेश्चन पेपर मधले. शेअर लाईक केल्यानंतरच तुम्हाला हे मिळेल मित्र. आणि सबस्क्राईब केल्यानंतर म्हणजे तुम्हाला फायदाच होईल. तिथे काही पैसा खर्च करायचा नाही. फोन असेल तर करा मित्र, किंवा वडिलांचा 5-10 मिनिट फोन घ्या. वहीवर उतरायचे हो. यू हॅव टू राईट these questions and answer in mathematics notebook. Find it well. Very important मित्र. दररोज एक अर्धा तास करा, तुम्हाला पर्सेंटेज खूप मिळतील. 3 विषयाचे सगळेच अभ्यास करायचा, परंतु 3 विषय चांगले करा.
मॅथ इंग्लिश सायन्स. ओके बाय मित्र हो, शुभेच्छा.